तर प्रशांत जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली आहे। नगरसेवक झाल्यावर पहिल्यांदाच मुंबईत ही भेट झाली आहे। सपकाळांनी जगताप यांचं अभिनंदन केलेलं आहे। राष्ट्रवादी पक्ष सोडून प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत ही निवडणूक लढवली आणि आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचं अभिनंदन केलं। पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची बैठक आहे। अजित पवारांनी नवनिर्वाचित नगरसेवकांसोबत ही बैठक आहे। पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नगरसेवक या बैठकीसाठी उपस्थित होते। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या 37 नगरसेवकांचा विजय झाला। सर्व नगरसेवकांना अजित पवारांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं। तर महापौर आरक्षण सोडत प्रक्रियेत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलण्याबाबत चर्चा आहे। चक्रकार पद्धतीने महापौर आरक्षणाची सोडतीची शक्यता आहे। पुन्हा ओपन पासून सुरुवात करत आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीने महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे। त्यामुळे महापौर पदाचं आरक्षण चक्राकार पद्धतीने निश्चित करण्यात येत आहे। समाजातील सर्व घटकांना महापौर पदाची संधी मिळावी यासाठी हे चक्राकार पद्धतीने आरक्षणाची सोडत काढण्यात येते। सध्या कायद्यात एससी एसटी महिला आणि ओबीसींसाठी रोटेशनने आरक्षण आहे। तर ठाणे पालिकेत भाजपकडून महापौर पदाची मागणी झाली आहे। 2 वर्षे महापौर पद मिळावं निरंजन डावखरेंनी ही मागणी केली आहे। भाजपने ठाण्यात 100% स्ट्राईक रेट मिळवलाय। जनतेची कामं करायची तर महत्त्वाची पदं मिळणं गरजेचं आहे, अन्यथा आम्ही विरोधी बाकावर बसू। आमदार निरंजन डावखरेंनी हा इशारा दिला। जर आम्हाला जो आमच्या निर्धारनाम्यामध्ये दिलेले शब्द आहेत ती जर पूर्ण करायचे असेल तर महानगरपालिकेमध्ये महत्त्वाची जी पदं आहेत ती गरजेची आहेत। मग ते महापौर असेल, सभागृह नेता असेल, स्टँडिंग कमिटी असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या समित्या आहेत। याच्यामध्ये महत्त्वाचा रोल जर नसेल तर दिलेले शब्द आणि जो रोडमॅप आम्ही ठाण्याच्या विकासासाठी प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण येऊ शकते। मुंबईचा महापौर शिवसेनेचा आणि ठाण्याचा महापौर भाजपचा असेल तर आम्हाला मान्य आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी हे वक्तव्य केलंय। शिवसेना भाजप महायुती म्हणून आम्ही राहू असं नरेश म्हस्के म्हणाले। महापौर पदाबाबत शिंदे, फडणवीस आणि रवींद्र चव्हाण ठरवतील। वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल असं देखील नरेश म्हस्के यांनी वक्तव्य केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।